मंडळी नमस्कार. आपण आज एकदा आलो शेतकऱ्यांच्या भेटीला. राम राम दादा. किती आहेत कोंबड्या? 60-70 असतील. सावलीला मस्त बसलेत की जाऊन तिकडं. शेतीपूरक व्यवसाय शेतकरी बांधवांना परवडतो त्या उद्देशातून त्यांनी हे कोंबडी पालन शेळी पालन केले. मंडळी पाहू शकता. एका कोंबडीची किंमत किती आहे दादा? 1000 रुपये लागते. कोंबडा गावरान आहे. गावरान 1000 रुपये. शेळ्या किती आहेत? त्या 2 शेळ्या 4 पिले. 2 शेळ्या 4 पिले. 6 पिले. 6 पिले. 2च शेळ्यांनी 6 पिले दिलेत. अरे वा, मस्तच की. काय वार्षिक उत्पन्न तुम्हाला यातनं किती निघते? वार्षिक उत्पन्न काय निघून काहीच निघत नाही. खर्च अर्ज भागतो. कुठेतरी आनंदी जीवन जगण्यासाठी वेळ वाया जातो. एक दिवस माणसाच्या जिंदगीतला चालला. मंडळी या ठिकाणी 2च शेळ्या आहेत त्यांच्या फक्त, आणि 2 शेळ्यांना 6 पिल्ले आहेत. आणि त्यांनी त्यांच्या शेळ्यांचं संगोपन करण्यासाठी छोटंसं शेळ आणि त्याला जाळी मारली आहे. कुत्रासुद्धा पाळला आहे. शेतकऱ्यांचा सगळ्यात वफादार प्राणी. आता ह्या पिल्ल्यांची किंमत किती होईल? 10-12 हजारला. म्हणजे 2 शेळ्या सुद्धा एका ह्याला 60,000 रुपये देऊ शकतात. वर्षाला 2 शेळ्याचं उत्पन्न 1,20,000 रुपये निघू शकते. काढतात तुम्ही? काढतात. मस्तच आहे काका. काही ना काही केलं पाहिजे. त्यांच्या 2 शेळ्या आहेत मंडळी, आणि 2 शेळ्यांचे वर्षाला 12 पिल्ले त्यांना मिळतात. त्याचबरोबर त्यांचं कोंबडी पालनही आहे, म्हैससुद्धा आहे. शेतकऱ्याचा संसार म्हणलं की सगळंच लागते. हां, चाऱ्याचं काय नियोजन? मस्तपैकी आपला टाईमपास करत करत सावलीला बसून, उन्हाचं काम नाही, काही नाही. काय शेतामध्ये काय पिकवता? शेतामध्ये सोयाबीन असते. सोयाबीन काय भाव यावर्षी? काय भाव गेला यावर्षी? सोयाबीन गेला असं 5,500 पर्यंत. 5,500पर्यंत. आणि आपला तेल खायला तर 180 रुपये 90 रुपये किलो आहे. 5,500 गेला. तेलाचे भाव जास्त आहेत. सोयाबीन शेतकऱ्याला लुटायचं काम चालू आहे कुठेतरी. मस्त बागायती शेती आहे. किती एकर शेती दादा तुम्हाला? इथं 2 एकर आहे. 2 एकर. पाण्याची व्यवस्था? पाणी फिनिश आहे. पाणी आहे, मस्त आहे. मग काय, जय जवान जय किसान. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. म्हैस काय आवडीची? हां, म्हैस काय किंमत आहे? ही म्हैशीची किंमत आहे 70,000 रुपये. 70,000 रुपयाची म्हैस आहे.